अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट स्वामी समर्थ आईला त्रिवार मुजरा व तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सर्वांना मी एक छोटीशी माहिती सांगणार आहे। आज श्रावण महिन्यातील शनिवार पिठोरी अमावस्या। पिठोरी अमावस्या ही खूप महत्त्वाची असते। श्रावण महिन्यातील लास्टच्या दिवशी ही पिठोरी अमावस्या साजरी केली जाते। पिठोरी अमावस्येला मातृदिवस ही असेही म्हटले जाते। पिठोरी अमावस्यामध्ये आई मुलासाठी विविध सेवा करते आणि ते मुलासाठी ऐश्वर्य, आरोग्य आणि वृद्धीसाठी खूप चांगली सेवा असते। तर पिठोरी अमावस्या मातृदिन असे का म्हणतात, तर थोडीशी माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया। श्रावण महिन्यातील या अमावस्येला फार महत्त्व आहे। हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणून महाराष्ट्रात साजरा करतातच, तसेच हा दिवस आईही मातृदिन म्हणून साजरा करतात। या दिवशी संध्याकाळी पिठाच्या चौरष्ट योगिनी बनवून त्यांची पूजा करतात। नैवेद्य तांदळाचे खीर पदार्थ पुरी असा असतो। या दिवशी आई अतिथी कोण असा हा प्रश्न त्यावेळी आईच्या मागे उभी राहिलेली मुले आईकडून वाण घेतात। हे व्रत मुलांना आरोग्य आयुष्य वृद्धीसाठी आई करते। त्याची काय याचिका आहे हे थोडंही ते पण आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। फार वर्षापूर्वी ब्राह्मणाची सून त्यांच्या वडिलांच्या श्राद्धा दिवशी बाळंत होते असे व मूल मृत जन्माला येते असे, त्यामुळे घरी आलेले ब्राह्मण न जेवता जातात। एका वर्षी असे घडताच त्या सुनेला तिच्या सासऱ्याने घराबाहेर काढले। ती बिचारी रानावनात बाळासकट भटकू लागली। तेथे भेटलेल्या झिंगाटीच्या बायकोला तिने सर्व हकीकत सांगितली। तिने तिला पुढे जाऊन एका झाडावर बसण्यास सांगितले। झाडाखाली शिवलिंग होते। त्या रात्री शिवलिंगाची पूजा करण्यासाठी योगिनी नागकन्या आल्या होत्या। त्यांनी पूजा केली। त्यांनी अतिथी कोण विचारताच ब्राह्मणाची सून झाडावरून खाली उतरली आणि ती म्हणाली मी। तिने सर्व घडलेली हकीकत त्यांना सांगितली। त्या देवीने तिच्या सर्व 7 बाळांना जिवंत केले व हे व्रत तिला कायम करण्याचे सांगितले। त्यावेळी त्या मुलांना घेऊन ती घरी आली। तिचे सर्व मुलांना पाहून घरातले तिचे स्वागत तर केलेच आणि खूप सगळे आनंद झाला। त्यामुळे या पूजेची परंपरा चालू झाली आहे, तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे आज ही पिठोरी देवीची पूजा मुलांसाठी आई करते। याला मातृदिन म्हणतात। हा एक सण म्हणून साजरा करतात। या श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या। त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होतो। तर पिठोरी अमावस्येच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।